समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार. समाधान दास हेच कुरुडवाडीचे शहर प्रमुख म्हणून सांगण्यात आले. शिवसेना पक्ष हा निष्ठावान सैनिकांच्या ताकदीवर चालतो. पक्षात राहून पक्षातीलच निष्ठावान शिवसैनिकांचे व पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे काम कोण करत असेल तर ते पक्षाला घातक आहे, हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संपर्क नेते संजय मळशीकर यांनी दिला. माझ्यावर दबाव टाकून माझ्याकडील शहर प्रमुख पदाचा राजीनामा घेतला व दुसऱ्याची म्हणजे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शहर प्रमुख पदी निवड केली, असा दावा शहर प्रमुख समाधान दास यांनी केला आहे. शिवसेना संपर्क नेते संजय मळशीकर यांच्या उपस्थितीत कुरुडवाडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेना प्रमुख महेश चिवटे, जिल्हा प्रमुख मनीष काजळे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख चरण चौरे, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे आदी जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय मळशीकर म्हणाले की जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राहून एकजुटीने काम करावे. एका मोठ्या शहरामध्ये पहिल्यांदा कधीतरी इकडून तुळजापूरला जायचो म्हणून कुरुडवाडी ऐकायचो, कधीतरी कुरुडवाडी स्टेशनला उतरलो होतो जेव्हा पावसाळा होता. तो माझे सहकारी आमच्या करमाळ्यातला आहे, तो इथून घेऊन गेला होता कुठलीतरी नदी पार करून. मला वाटलं होतं की बहुतेक डुबलोच होतो आम्ही त्यावेळेला, कठीण सीना नदी. आणि म्हणून कुरुडवाडी माहित होतं. आणि आता शिवसेना नेता म्हणून, शिवसेना संपर्क नेता म्हणून तुमच्याकडे आलो आणि मी माझी दुसरी फेक आहे. आता सांगायला निश्चितपणे आवडेल आणि मला गर्व पण होतो ह्या गोष्टींचा की आपल्याकडे कोणीतरी कोणाला काढतं, कोणीतरी कोणाला तरी नेमतं, दादागिरी असेल किंवा आपल्या थोडा पैशाचा माग असेल, यापुढे तो सहन केला जात नाही किंवा जाणार नाही. या ठिकाणी निश्चितपणे मी समाधान दास याला इथे पुन्हा एकदा शहर प्रमुख म्हणून काम करण्याची आपण यापूर्वी शहर प्रमुख होता आणि यापुढे देखील तुम्ही शहर प्रमुख राहा. तुमचं काम असंच चालू राहील. महेश चिवटे आपण ताबडतोब त्यांना पुन्हा एकदा पत्र बहाल करा. त्या पत्रावरती माझी आजच्या आजमध्ये सही घ्या आणि आपण त्यांना पुन्हा एकदा कार्यरत करा. आजच्या या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख महेशजी चिवटे, मनीषजी काळजे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, कुरुडवाडी शहर प्रमुख आयोटस, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. शहर प्रमुख पदावर दास यांना बाजूला केल्यानंतर वैद्यकीय कक्ष अधिक मजबूतीने काम करतोय आणि हेच खरं काम शिवसेनेचा. शिवसेना ही गरिबाला, आडले पडलेल्याला, ज्याला गरज पडेल त्याला ही सक्षमपणे काम करण्यासाठी प्रचलित आहे. परंतु अशा पद्धतीने एखाद्या पदाधिकाऱ्यांचं खच्चीकरण यापुढे सहन केलं जाणार नाही. यापुढे संपर्क प्रमुखांना देखील सूचना दिल्या जातील की संपर्क प्रमुखाचं काम फक्त आमच्याशी संपर्क करणं एवढंच आहे, एवढा पुरताच मर्यादित आहे. ते अधिकार जिल्हा प्रमुखाचे, जिल्हा प्रमुखांनी आपल्या अधिकारामध्ये. आपण सगळे शिवसैनिक आहोत, आपण नव्या जमाचे आहोत, आपण ताजेपणे, आपण सजीवपणे काम करायला पाहिजे. आपल्यामध्ये ऊर्जा, जिद्द ही कायम असायला पाहिजे. आज मी दास यांना सांगतो, तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी मदत माझ्याकडनं दिली जाईल. आपण कुठल्याही परिस्थितीत आपलं खच्चीकरण, आपल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण, आपल्याला पाठबळ देण्याचं खच्चीकरण आपण होऊ देणार नाही, याची आपण या ठिकाणी सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे. आज मी निश्चितपणे या सोलापूरमध्ये मी आलो होतो कारण आपल्याला माहिती आहे की मनीषजी काळजे याच्यावरती जो काही गुन्हा दाखल केला, पण गुन्हा दाखल केला तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की मनीषला अजूनही हात लावायची हिंमत पोलिसांची झाली नाही. करू शकलेले नाही. किंबहुना 2 पुढच्या
पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्याची केस सुद्धा संपली असेल. मी आजच या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. पण अशाच पद्धतीमध्ये अनेक ठिकाणी कोणी कुणाच्या मर्जीने कोणीतरी कोणाला राजीनामा द्यायला सांगतो किंवा आणखीन काय देतो. ही शिवसेना मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच काम करतं. त्याच्याशिवाय या संघटनेत कुणालाही इतकं महत्व नाही. मी एकनाथजी शिंदे यांचा एक सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठी काम करणार आहे. अनेक गोष्टी माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत, पण सगळ्या काही गोष्टींवरती एका दिवसात माझ्याकडे इलाज नाही. ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या इथे आणि ज्या ज्या शक्य नाही त्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये मुंबईमधनं निश्चितपणे जो काम करेल त्यांना न्याय दिला जाईल. जो काम करेल तोच पदावरती असेल. जो शिवसैनिकाचं काम करतो, या ठिकाणी नेता म्हणून कोणी राहण्याची गरज नाही. आम्हाला शिवसैनिकाची गरज आहे.